ह्या हनुमान मंदिरामध्ये तुम्ही कोणकोणते कार्यक्रम करता आणि कशा प्रकारे करता आणि हे कार्यक्रम करण्याचे उद्देश काय हे जरा सांगा. हे हनुमान मंदिर आधी गावापासून मध्यवर्ती ठिकाणी आहे. इथे तशी काय मोठी लोकवस्ती नाही आहे. ह्या ठिकाणी आम्ही वर्धापन दिन म्हणून 15 फेब्रुवारीला एक देवाची आठवण, देवाचं इथलं स्थापनेचा दिवस म्हणून आम्ही त्याची आठवण करण्यासाठी म्हणून 15 फेब्रुवारी हा दिवस एक कार्यक्रम करतो. या ठिकाणी मूर्ती अभिषेक असतो सकाळी. त्यानंतर सत्यनारायणाची पूजा म्हणून एक त्या ठिकाणी ठेवली जाते. महाप्रसाद असतो. शैक्षणिक कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी करतो. महिलांचे कार्यक्रम असतात त्या दिवशी अनेक नाटकं म्हणा किंवा भजनं कीर्तनं अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो दिवस आम्ही आनंदाने घालवतो. त्यानंतर आम्ही हनुमान जयंती जन्म उत्सव साजरा करतो. सकाळी देवाला पाण्यात घालणे, मंदिराभोवती गोल फिरून भक्तजनांनी देवाचा आशीर्वाद घेऊन तो कार्यक्रम केला जातो. अभिषेक केला जातो. त्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा असते. महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. अनेक लोक या ठिकाणी महाप्रसादाला येत असतात. अनेक प्रकारे महाप्रसाद असतो. एक 25-30 भाज्यांचा एक मोठा एक भंडारा तयार केला जातो. जेवणाचा प्रकार केला जातो. त्याच्यानंतर हे शाळेचे मुलांचे कार्यक्रम, मुलांचे इतर कार्यक्रम, इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असा दिवस साजरा केलो. त्याच्यानंतर श्रावणामध्ये दर शनिवारी भजन असतात. दर शनिवारी महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा हा एक उत्कृष्ट प्रकारे असा कार्यक्रम केला जातो. अन्नदान हा आमचा सर्वात मोठा उद्देश आहे आणि अन्नदानामुळे अनेक लोकांचे या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभतं. लोक अनेक एकत्र येऊन लोक आणि ह्या मंदिराची ख्याती काय आहे? या मंदिराची ख्याती अशी आहे की हे मंदिरच आणि मुळात निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. ओढ्याच्या काठी आहे. दोन बाजूला डोंगर भाग आहे. संपूर्ण झाडी आणि निसर्गाच्या इतकं सुंदर निसर्ग लाभलेला आहे की जिथे मारुतीयांचं स्थान आहे त्याच्या आजूबाजूला सगळी झाडी आहे आणि एक सुंदर असं वातावरण निर्मिती आहे. आणि हे कशा प्रकारे नावारूपाला आलं? लोकांच्या नवसाला पावणारा म्हणून आज त्याची ख्याती आहे. आणि आम्ही नामस्मरणातून या मूर्तीची स्थापना केली हे कित्येक लोकांना माहिती असल्यामुळे तेही या ठिकाणी लोक नामस्मरण करण्यासाठी येतात, देवाला भेटण्यासाठी येतात किंवा अनेक कार्यक्रम किंवा प्रत्येकजण आपापल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, काळजी जी असते ती देवाच्या पायावर ठेवण्यासाठी आणि त्यातून एक ऊर्जा निर्माण करून घेण्यासाठी अशा उद्देशाने लोक या ठिकाणी येत असतात. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. मारुतीला सदैव तुम्हाला